अकमल कादरी युवा प्रतिष्ठानचे खेळाडू. या स्पर्धेचा शुभारंभ काल झाला, पण आज अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी अनेक मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहता येईल. शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व खेळाडूंना या ठिकाणी उपकृत करतील. चढ्यासाठी गेलाय जर्सी नंबर 1 आणि एक सुंदर टॅकल, एक सुंदर पकड होताना या ठिकाणी पाहायला मिळते. या पकडीच्या जोरावर आपल्या गुणांचं खातं खोललंय ते म्हणजेच श्लोक गारमेंट म्हसळा या संघानं, खरसई या संघानं चढाईसाठी जातोय. जर्सी नंबर 03 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉकआउट, एक गुण गमावलाय तो म्हणजेच श्लोक गारमेंटनं. आणि आता 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खरोखरच आजचा दिवस ह्या खेळाडूंसाठी नक्कीच महत्त्वाचा दिवस आहे. या ठिकाणी चांगला खेळ केला, साकारला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवू शकता, या स्पर्धेची पुढची फेरी गाठू शकता. आज डू ऑर डायचे सामने सुद्धा याच ठिकाणी खेळले जाणार आणि त्यानंतर अंतिम सामना सुद्धा याच मैदानात होणार आहे. त्यामुळे नक्कीच सर्व प्रेक्षक वर्गाला एक आजचा दिवस खरोखरच संस्मरणीय राहणार आहे. चढाईसाठी गेला जर्सी नंबर 4 आणि त्याच्यासोबत 7 तर या ठिकाणी सुंदर सुंदर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक गुण तर नक्कीच एक चांगली डॅश या ठिकाणी केली. त्या डॅशच्या जीवावर या ठिकाणी एक गुण प्राप्त करून घेतलाय तो म्हणजेच म्हसळा या संघानं चढाईसाठी जातोय. गुणफलक 2-1, खरसई 2 म्हसळा 1. डू ऑर डाय म्हसळासाठी असणार आहे. युवा प्रतिष्ठान म्हसळा, अकमल कादरी युवा प्रतिष्ठान याची पहिली डू ऑर डाय. यावर नक्कीच त्याला संघर्ष करावा लागणार आहे. नक्कीच गुण आपल्या संघासाठी कमावा लागणार आहे. बघूया या ठिकाणी काय घडते ते. कारण सुंदर या ठिकाणी, परंतु या ठिकाणी सुंदर टॅकल होताना पाहायला मिळते. एक गुण नक्कीच मिळतोय तो म्हणजेच श्लोक गारमेंट या संघाला. दोन्ही संघांकडे 2-2 गुण या ठिकाणी पाहायला मिळतात. चढ्यासाठी जातोय तो आतेश, ज्याच्याकडे खूप काही अनुभव आहे कबड्डीचा आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच काल सर्वांग सुंदर खेळ आतेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि या ठिकाणी सुद्धा तो साकारताना पाहायला मिळतोय का ते पाहायचं आहे. अतिशय सुंदर रेड या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय तो आतेश, एक अनुभवी असा खेळाडू, सोमजाई भैरवचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, परंतु आज या ठिकाणी श्लोक गारमेंटसाठी सुंदर खेळ करताना पाहायला मिळतोय. आता या ठिकाणी खोतवर स्वतः कर्णधारावर मोठी जबाबदारी असणार आहे. दोन्ही संघ नक्कीच सावध भूमिकेत या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात, कारण दोन्ही संघांना 15-15 असा वेळ आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपला स्टॅमिना, आपला खेळ या ठिकाणी कौशल्य या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. त्यामुळे नक्कीच एक खेळाडूंचा कस या ठिकाणी लागणार आहे आणि ही स्पर्धा आयोजनामध्ये ज्याने फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे ते म्हणजेच निकेत कोजवेनं, की त्यानं खरोखरच ही स्पर्धा ज्यावेळी जाहीर केली त्यावेळी 15-15चा डाव असणार आहे असं त्यावेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे नक्कीच सर्व खेळाडूंना एक खरोखर सुंदर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि एक गुण नक्कीच डू ऑर डायच्या माध्यमातून चढाईसाठी गेलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला होत. यापुढील सामना आहे सोमजाई वर्सेस आदिप्रचिती
तुरुंबाडी. आणि या ठिकाणी नक्कीच एक गुण नक्कीच मिळणार आहे तो खरसी या संघाला. ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी नक्कीच गुण गमावलाय तो म्हणजेच या ठिकाणी मसळे या संघानं, आणि त्यामुळे एक सहजरित्या गुण बहाल केलाय तो म्हणजेच मसळा या संघानं. खरोखर सांगतो की या स्पर्धेचं आयोजन एक सुंदर आयोजन करण्यामध्ये आपण दिव्यागर संघाकडे पाहत असतो, ज्यांची झालेली राज्यस्तरीय स्पर्धा सर्वांनाच नक्की माहिती आहे, परंतु आज सुद्धा तितकाच दर्जेदार आयोजन करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या मानसावर ते नक्कीच आज खरे उतरतील अशी अपेक्षा नक्कीच या ठिकाणी बाळगूया. कारण एक सुसूत्रता नक्कीच पाहायला मिळते ती सुवर्ण गणेश कबड्डी संघाकडे, परंतु या ठिकाणी आज त्यांच्या या डुवाय डाय करो या मरो साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर 9 त्याच्या समोर आहे 5चा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बोनस ऑन नसणार आहे, परंतु पूर्ण आपलं कौशल्य सिद्ध करा आणि या ठिकाणी स्वतः कर्णधार सुंदर टॅकल करताना पाहायला मिळतोय. एक गुण नक्कीच मिळणार आहे ते म्हणजेच खरसई या संघाला. दोन्ही संघ 4-4 गुणांवर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. पहिला हाफ चालू आहे, पहिला डाव चालू आहे आणि त्यामध्ये दोन्ही संघ अतिशय सावध भूमिकेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. श्लोक गारमेंटचा कर्णधार खरोखरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. महेश कांबळे. या महेश कांबळेंना खरोखरच आपला संघ अतिशय सुंदर बांधलाय आणि आपल्या संघामध्ये अनुभवी असे मसाल्यातलेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. खास करून आतेश असेल, रोशन असेल आणि त्याला साथ देणं आणि ही सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. एक गुण तर नक्कीच मिळणार आहे. खरोखर एक एक गुणासाठी चांगला संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ॲडव्हान्स टॅकल केलाय तो आतेशनं आणि या ठिकाणी नक्कीच चर्चा केली जाईल की आपण कुठे चुकलोय आणि ह्या डू ऑर डाय मध्ये नक्की काय घडतं ते पाहायचंय. खरसाईसाठी आणि मसाल्यासाठी फार महत्वाची डू ऑर डाय आणि या ठिकाणी सुंदर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच आपण या ठिकाणी रिस्क घेतली आणि यावर नक्कीच गुण प्राप्त करून घेतलाय त्या खेळाडूंनी. खरोखरच छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु तितकीच चांगली मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी तो साकारताना पाहायला मिळतोय. खरोखरच अडचणीने आणून ठेवले ते म्हणजेच श्लोक गारमेंट खरसे या अनुभवी संघाला इतके चांगला खेळाचा दर्जेचा या ठिकाणी आपल्या श्रीवर्धन म्हसळामध्ये पाहायला मिळतो. त्यातला दर्जा या ठिकाणी सिद्ध करताना हे नवोदित खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. ते म्हणजेच अकमल कादरी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि ते छोट्या चणीचा खेळाडू. जरी टेक्निक फार महत्वाचं आहे, शक्ती जरी कमी असली तरी सुद्धा या ठिकाणी तुमचा खेळातलं तंत्र फार महत्वाचं असतं आणि ते तंत्र या ठिकाणी खरोखरच त्यांच्यासाठी धावून येतोय. खोत याची चढाई या ठिकाणी पाहता येईल. 4-1 अशी लढत आहे. 2-2ची साखळी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामधनं नक्कीच आपल्या संघासाठी गुण प्राप्त करून घ्यायचा हा नक्कीच दडपण चढाई बहादरावर असणार आहे, परंतु आपला एक गुण या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचा आहे. त्यासाठी नक्कीच क्षेत्ररक्षकांची सुद्धा या ठिकाणी कसोटी लागणार आहे. त्यावर कोण यशस्वी होतं ते पाहायचं आहे, परंतु या ठिकाणी एक हलकी अशी चढाई करत माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर कोण देतं ते पाहायचं आहे. परंतु या श्लोक गारमेंटसाठी खरोखरच 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालचा विनिंग कॉम्बिनेशन या ठिकाणी कायम ठेवलाय तो म्हणजे श्लोक गारमेंटनं. अतिशय सुंदर सामना रंगला होता देवा स्पोर्ट्स आणि श्लोक गारमेंटच्या दरम्यानमध्ये आणि त्यामध्ये रोशन पाटीलनं केलेली चढाई अतिशय लक्षवेधी होती. त्यामध्ये त्याने 5 गडी बाद केले होते आणि 1 लोन देण्यात तो यशस्वी ठरला होता. अशी चढाई कालच्या स्पर्धेमध्ये कालच्या सामन्यामध्ये पाहता आली होती, कालच्या सत्रामध्ये पाहता आली होती. आता या ठिकाणी नक्कीच श्लोक गारमेंटला विचार करावा लागलाय, कारण रेडर सर्वच्या सर्व बाहेर आहेत आणि यावर पूर्णपणे दारोमदार असणार तर डिफेंडरवर आणि हे डिफेंडर नक्कीच आपल्या संघासाठी काय करतात ते पाहायचं आहे, कारण डिफेंडरची भूमिका वेगळी असते. या ठिकाणी चढाई फार महत्वाची आहे. रोशन कांबळेनं केलेली चढाई खरोखरच चुकून पाटील झालं होतं, पण रोशन कांबळे रोशन पाटील अशी 2 नावं
आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक रोहित पाटील सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी चढाई आहे ती डू ऑर डायची नक्कीच धडपण असणार आहे आणि यावर 4चं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला भेदावं लागणार आहे जर्सी नंबर 9च्या खेळाडूला आणि त्याच्यासमोर नक्कीच ॲडव्हान्स टॅकल आणि खरोखरच या ठिकाणी आपल्या संघासाठी हा ॲडव्हान्स टॅकल एक केलेल्या प्रयत्नावर नक्कीच यश संपादन केलंय. दिलेली इतर संघ सहकार्यांनी साथ, त्यामुळे नक्कीच एक गुण प्राप्त झाला तो म्हणजेच खर्च या संघाला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डू ऑर डाय, दोन्ही संघ डू ऑर डायचा अवलंब करताना पाहायला मिळते. दोन्ही संघाची रणनीती एकच आहे की या ठिकाणी कुठलीही रिस्क घ्यायची नाही, कारण सामना मोठा आहे. त्यामुळे नक्कीच डू ऑर डायवर जर आपण खेळलो तर नक्कीच आपला स्टॅमिना कायम राहील आणि एक चांगलं आक्रमण आपल्याला करता येईल. त्यासाठी दोन्ही संघ डू ऑर डायच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळते. बोनस ऑन आहे. बोनससाठी एक पाऊल हवेत असणं फार गरजेचं आहे आणि एक पाऊल आपल्याला. आणि या ठिकाणी खरोखर सांगतोय की आपला आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. इतरांनी दिलेल्या आवाजावर आपण या ठिकाणी आपला संयम गमावलाय आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहणार आहे. आपण काही संघ मालक आहात तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपण या ठिकाणी कमेंट्स करू नका. आपल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी सहकार्य करा. आपल्या खेळावर नक्कीच लक्ष केंद्रित करा आणि या स्पर्धेचं विजेतेपद आपल्याकडे मिळवा. हीच नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने या सर्वांना सूचना असणार आहे. यापुढील सामना सोमजाई वर्सेस आदिप्रचिती तुरुंबाडी या दोन संघांच्या दरम्यान यापुढील सामना या ठिकाणी खेळला जाईल आणि नक्कीच श्रीवर्धनचे क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहतात की सोमजाईचा सामना केव्हा लागतोय आणि सोमजाईचा सामना या सत्रामध्ये दुसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. युवराज राणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत राहील. चढाईसाठी येतोय तो म्हणजे जर्सी नंबर 1. एक चांगला संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि नक्कीच या ठिकाणी नवोदित खेळाडू जे पाहायला मिळतात त्यांनी नक्कीच दबाव ठेवलंय. ते म्हणजे श्लोक गारमेंटला 2 गुणाची आघाडी नक्कीच आहे. ती आघाडी फेडायची आहे ती म्हणजे श्लोक गारमेंटला. परंतु त्यामधून आपला एक चांगला सर्वांग सुंदर खेळ या ठिकाणी साकारावा लागणार आहे ते म्हणजे श्लोक गारमेंटला. पण या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे ती म्हणजेच अकमल कादरी युवा प्रतिष्ठानला एक चांगला दबाव देण्याची संधी या ठिकाणी त्यांच्यावर नक्की आहे. कारण या ठिकाणी लोन देण्याची एक नामी संधी त्यांच्याकडे आलेली आहे. त्या संधीचा फायदा ते नक्की उठवतात की ते पाहायचं आहे. अतिशय सुंदर आयोजन नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघाकडे अनुभव खूप आहे आयोजनाचा. त्यामुळे कबड्डीला ते खरोखरच 100% योगदान देत असतात आणि यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्या तालुक्यात दोन्ही तालुक्यात कधी न झालेली प्रीमियर लीग त्यांनी आयोजित केली आणि खरंच सर्व खेळाडूंना एक अपेक्षा होती की आपल्याला सुद्धा एक चांगल्या मैदानामध्ये चांगला खेळ करताना साकारताना पाहायला मिळेल आणि तेच या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. ते म्हणजेच श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर. दिव्यागरचं नाव खरोखरच आज पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये नक्कीच पाहिलं जातं. परंतु कबड्डीमध्ये सुद्धा मोठा वारसा या गावाला आहे आणि त्यातूनच अजून पुढे नेण्याचा वारसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेलाय ज्याची डुवाय डाय आहे. या ठिकाणी डुवाय डायवर काय घडते ते पाहायचं आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 1 गुण नक्कीच मिळणार आहे. 1 गुण मिळतोय तो म्हणजे म्हसाळ संघाला. म्हसाळ संघाची स्ट्रॅटेजी अतिशय सुंदर आहे. आपल्याकडे असणारी लीड कायम ठेवली आहे आणि त्यामुळे 8-6 असा गुणफलक या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चढ्यासाठी जातोय तो म्हणजे स्वतः कर्णधारानं नक्कीच मागाशी आपलं मत व्यक्त केलं होतं की आम्ही जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानामध्ये उतरणार आहोत. कारण आमच्याकडे अनुभव जरी कमी असला तरी सुद्धा चांगला खेळ प्रेक्षकांना आम्ही या ठिकाणी नक्कीच दाखवू आणि चांगल्या खेळाच्या जोरावर सर्व प्रेक्षक वर्गाची वाहवाही मिळवू असा त्यांनी नक्कीच आपला आत्मविश्वास व्यक्त केला होता. तोच कर्णधार मागे फिरतोय. खोत चढ्यासाठी जातोय जर्सी नंबर 6. एक चांगला खेळ डुवाय डायच्या माध्यमातून खेळताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. पण त्यासाठी सुद्धा तितकीच तगडी चढाई होणं फार गरजेचं आहे.
परंतु या ठिकाणी दोन्ही संघ खरोखरच एकमेकाला आजमावत आहेत. पहिला डाव या ठिकाणी चालू आहे, पहिला हाफ चालू आहे आणि त्यामध्ये दोन्ही संघांना एक आक्रमक खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळत नाहीत. एमटी चढाया फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या ठिकाणी सुपर 10 आणि हायफाय सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे, परंतु या दोन्ही संघांनी आतापर्यंत संयमी खेळ करताना पाहायला मिळालेला आहे. अजून एक एमटी चढाई आणि आतिश याची चढाई श्लोक गारमेंटसाठी. श्लोक गारमेंट वर्सेस अकमल कादरी युवा प्रतिष्ठान म्हसळाच्या दरम्यान चालू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना आणि या ठिकाणी खरोखरच एक आपला अनुभव या ठिकाणी दाखवला आणि या अनुभवाच्या जोरावर एक गुण प्राप्त करून दिला आहे. काहीशा अंतरानंतर या ठिकाणी एक गुण प्राप्त होते, तो पण रनिंग हँडटचच्या माध्यमातून गुण प्राप्त झाला, चढाईच्या माध्यमातून गुण प्राप्त झाला होता. यापूर्वी अनेक गुण जे पाहिलेले आहेत, 15 गुण पाहिले आहेत, त्यातले जवळजवळ टॅकलचे गुण अर्ध्याहून अधिक आहेत. त्यामुळे नक्कीच चढाईचा एक चांगला नमुना या ठिकाणी पेश करताना आतिश पाहायला मिळाला. नक्कीच कोपरा रक्षकाला त्यानं नक्कीच नाचवलं आणि त्याला पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला गुणफलक आहे 9, 8 आणि 7. म्हसळा 8, खरसई 7. या स्पर्धेतील पुढील सामना असणार आहे सोमजाई वर्सेस आदिप्रतिती. या दोन संघांच्या दरम्यान विनंती असेल, मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते, प्रत्येकानं आपापली जागा घ्यायची. म्हसळा 8, खरसई 7. मध्यंतरानंतरची पहिली चढाई. या चढाईवर काय घडते ते पाहायचंय, परंतु संयमी खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. चढाईसाठी जातोय जर्सी नंबर 1, ज्याच्याकडे नक्कीच एक अनुभव आहे, एक नवीन उभारता सितारा पाहायला भेटतोय, तो म्हणजे अकमल कादरी युवा प्रतिष्ठानच्या. आणि या ठिकाणी सुंदर साखळी घेत एक गुण प्राप्त करून गेलाय आणि एक गुण मिळणार आहे, ते म्हणजेच खरसई संघाला. दोन्ही संघ आता 8-8 गुणांवर खेळताना पाहायला मिळतात. एक चांगला खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे अकमल कादरी युवा प्रतिष्ठान. खरोखरच टाळ्या होणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत लीड कायम ठेवली आहे आपल्या संघाकडे, 1 गुणाची लीड जरी असते. आणि या ठिकाणी सुंदर टॅकल होताना आणि या ठिकाणी सुपर रेड होते का ते पाहायचं आहे. एक चांगला प्रयत्न होता, चांगली साखळी होती, पण ती भेदण्यात यशस्वी ठरला आणि पहिली सुपर रेड या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुंदर चढाई केली आणि तब्बल 11-9 असा गुणफलक या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चढाईसाठी जातोय तो म्हणजे या ठिकाणी श्लोक गारमेंट कडून कार्तिक चौलकर याची चढाई. दिव्यागरचा खेळाडू, परंतु आज या ठिकाणी श्लोक गारमेंटचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. अतिशय खूप अपेक्षा दिव्यागरकरांना असणार आहेत, परंतु या ठिकाणी एक एमटी. आता जी सुपर रेड झाली त्यासाठी हिरामण बुधे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. अतिशय सुंदर चढाई होती, फार महत्वाच्या वेळी त्यांनी ही चढाई केली आणि आपल्या संघाला 2 गुणांची आघाडी मिळवून देत या ठिकाणी खरोखर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करताना पाहायला मिळतं. त्याच्या खेळाच्या जोरावर खरोखर प्रभावित झालेले ते हिरामण बुधेजी यांनी सुद्धा काल रोशन पाटीलसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक, रोशन कांबळेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं आणि आजही सुपर रेडसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अशी ही
कबड्डी रसिक आपल्याला या कबड्डीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चढाई जातोय तो आतेश्वर, खूप काही मदार असणार आहे या ठिकाणी, सुपर टॅकल असणार आहे आणि त्या सुपर टॅकलचा फायदा या ठिकाणी श्लोक गारमेंट खर्च अकमल कादरी युवा प्रतिष्ठान काय करतो ते पाहायचं आहे. कारण या ठिकाणी 2 गुणांचा फरक आहे आणि या ठिकाणी सुपर टॅकलची संधी सुद्धा आहे, परंतु संत खेळ करताना पाहायला मिळतो तो म्हणजे आतेश. संधी कुठली देत नाहीये ती म्हणजे श्लोक गारमेंटला प्रतिष्ठानला. त्यामुळे या ठिकाणी डुवाड्यासाठी छोट्या तणीचा खेळाडू, खरोखरच लहान मूर्ती आहे, परंतु या ठिकाणी खरोखरच आपलं हृदय किती मोठे आहे या ठिकाणी पाहायला मिळते. कबड्डीमध्ये खरोखरच सांगितलं जातं आणि खरोखरच चांगला प्रयत्न आहे, पण आतिशला या ठिकाणी चकवू शकला नाही. खरोखरच आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवलं, परंतु या ठिकाणी आतिशने केलेली घट्ट मिठी ते काय त्याला सोडवता आली नाही. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. या सुपर टॅकलचा फायदा नक्कीच या ठिकाणी अकबल कादरी युवा प्रतिष्ठान घेतोय का ते पाहिजे. त्यांचे खेळाडू घेताना पाहते हे डू ऑर डाय आणि या ठिकाणी नक्कीच 1 गुण प्राप्त झालाय. सुरुवातीला खरोखर संत असा वाटणारा खेळ, परंतु मध्यंतरानंतर एक वेगळ्या स्थितीमध्ये पोहोचलाय. एक आक्रमक चढाई या ठिकाणी पाहायला मिळते, ते खास करून श्लोक गारमेंटच्या माध्यमातून आणि त्याच माध्यमातून नक्कीच आता दबाव ठेवलाय ते म्हणजेच म्हसळा या संघाला. खरसई संघाकडून खूप काही अपेक्षा आहेत, या प्रेक्षक वर्गाला मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रेक्षक आलाय आणि या ठिकाणी नक्कीच 1 गुण प्राप्त होऊ शकला नाही आणि या ठिकाणी 1 लोणाचा बोजा म्हसळा या संघावर पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी मान्यवर उपस्थित होतेच, देवबागरचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेचे सर्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अंकुर भगत यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली चालू असणारी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. गेली 2 दिवस अतिशय उत्तमरित्या त्यांनी आपलं यूट्यूबच्या माध्यमातून कबड्डीच्या प्रसारासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि आज ह्या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना श्लोक गारमेंट वर्सेस अकमल कादरी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खेळवला जातोय. त्यामुळे नक्कीच हा संघर्षपूर्ण सामना मध्यंतरापूर्वी पाहायला मिळाला होता, पण एका सुपर रेडनं नक्कीच या सामन्याचं चित्र पालटलंय आणि त्या हिरामण बुधे साहेबांनी प्रभावित होऊन त्या खेळाडूला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. ते सामना संपताच आपण या ठिकाणी घेऊन जायचं. चढाईसाठी गेलाय तो खोत आणि त्याच्यासमोर नक्कीच 7चा क्षेत्रक्षण या ठिकाणी तुम्हाला सुपर रेड फार महत्त्वाची असणार आहे, परंतु या ठिकाणी कुठली रिस्क न घेता तो माघारी परतला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय तो जर्सी नंबर 4. खरोखर एक चुणचुणीत असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि खरोखर संयमाची कसोटी होती आणि या ठिकाणी गुण गमावलाय. त्यामुळे एका गुणानं नक्कीच या ठिकाणी खरसई 17 म्हसळा 9 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चढ्यासाठी जातोय खोत, ज्याच्या वारंवार चढ्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गुणांची कोडी काय तो फोडू शकत नाहीये. कारण की या ठिकाणी सुपर रेडची आवश्यकता आहे, ती म्हणजेच अकमल कादरी युवा प्रतिष्ठानला, परंतु या ठिकाणी त्याच्याकडून कुठलीही गुणांची बेरीज वाढवण्याचं काम या ठिकाणी होताना दिसत नाही. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी तो रिकामे असते मागे परतला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, ज्याच्या वारंवार चढाई आपण या ठिकाणी पाहायला मिळते. मागच्या चढाईमध्ये मध्यरक्षकावर त्याने आक्रमण केलं होतं, असा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेला, अतिशय सुंदर टॅकल करण्याचा प्रयत्न आणि खरोखर यशस्वी. आणि यावर 1 गुण तर नक्कीच मिळणार आहे. हा गुण सुद्धा फार महत्त्वाचा आहे आपल्या संघासाठी, ते म्हणजे म्हसळा संघासाठी. डू ऑर डाय यावर काय घडतं ते पाहायचं. जर सुपर रेड झाली तर काय होईल, नक्कीच सर्व प्रेक्षक वर्गाची नक्कीच याकडे नक्कीच चिंता लागली असेल, चर्चा चालू असेल. परंतु सर्वांना एक विनंती असेल की आपण ज्या बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका. नक्कीच या कबड्डी स्पर्धेचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेताय, तर तुम्हाला विनंती असेल की आपण बॅरिकेटिंगवर जोर देऊ नका. आणि सुंदर टॅकल या ठिकाणी आपला स्वतः कर्णधार जर्सी नंबर 2 आज खरोखरच फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याने या ठिकाणी हायफाय केलाय. खरोखरच आपला आत्मविश्वास या ठिकाणी दुणावलाय.
आणि या संघाच्या विजयासाठी सुद्धा हातभार लावला. आतापर्यंत 2 टॅकल यशस्वीरित्या त्याने पूर्ण केल्यात आणि या ठिकाणी 1 गुण नक्कीच मिळतोय. अजूनही या हम किसी से कम नाही हे दाखवण्याचा इरादा या ठिकाणी स्पष्ट होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच म्हसळा संघाचा अजूनही वेळ आहे. नक्कीच आपला गेअर बदलला तर नक्कीच या सामन्यावर पकड आपण मिळू शकता. त्यासाठी खरंच मेहनत घ्यावी लागेल, ही साखळी फळ तोडावी लागेल आणि या ठिकाणी 2 गुण लकी आणि त्याचा सहकारी या ठिकाणी खरोखरच अति आत्मविश्वास पाहायला मिळाला तो मैदानामध्ये आणि 2 गुण गमावले. त्यामुळे 2 गुणांनी नक्कीच या सामन्यामध्ये भर पडली आहे म्हसळा संघाकडे. 13 आणि 18 5 गुणांचा फरक आहे. अजूनही सामना खरोखरच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. चढ्यासाठी घेतोय तो म्हणजे जर्सी नंबर 3 आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. आपले जे खेळाडू बाद झालेत, जर का तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, विनंती असेल जे खेळाडू बाद झाले त्यांनी खुर्च्यांवर बसून घ्यायचंय. बाद झालेल्या खेळाडूंनी चर्चा करायची नाही. कालपासून सांगतोय सर्वांना, बाद झालेला खेळाडू आहे त्यांनी बोलायचं नाही तिथे. लकी आपण मागे सरकायचं आहे. कालपासून सांगितलं जातोय तुम्ही इकडे बसा, सर्व मिळेल तुम्हाला, खुर्च्यांमध्ये बसा. करायचं ना व्यवस्थित, त्याला बोलवा ना तुम्ही. काय मी एकटाच बोलायचं का? तुमची लोक काहीच बोलत नाही. एक काहीशा विश्रांतीनंतर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. श्लोक गारमेंट वर्सेस म्हसळ्याच्या दरम्यान चालू असलेला अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चढ्यासाठी गेला तो आतेशवर नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे, कारण तिन्ही चढाई बादर मैदानाच्या बाहेर आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी विचार करावा लागणार आहे ते श्लोक गारमेंटच्या व्यवस्थापनाला की नक्कीच या संकटातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. परंतु या ठिकाणी चांगली टक्कर देतोय तो म्हणजे अकमल कादरी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली संधी या ठिकाणी चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिले ते म्हणजे श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरच्या माध्यमातून. दोन्ही तालुक्यातील दर्जेदार खेळाडूंना या ठिकाणी ऑक्शन करून या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली होती आणि तब्बल 8 संघांचे मालकांनी आपल्या संघामध्ये सामील करून घेतले. त्यातील हे संघ या ठिकाणी आपला खेळ साकारताना पाहायला मिळतात. तब्बल 51,000 रुपयाची रोख पारितोषिक या ठिकाणी दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक 51,000 रुपयाचं असणार आहे. सामन्याचं चित्र पालटलंय, त्यामुळे आयोजकांनी सुद्धा आनंद नक्की घ्यावा. परंतु मैदानाकडे चालणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपली व्यवस्था आपण त्या ठिकाणी करावी अशी मी विनंती या ठिकाणी करतोय. कारण या ठिकाणी सर्वांनीच सहकार्य केल्यामुळेच ही स्पर्धा आपण या ठिकाणी यशस्वीरित्या पोहोचव. अंतिम आणि हा सुपर टॅकल, खरं ॲडव्हान्स टॅकल आणि यावर नक्कीच आपल्या संघाला 2 गुणांची भर या ठिकाणी घालताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सामना 6 गुणांनी पिछाडीवर आहे तो म्हसळा संघ. एक चांगली संघर्ष करताना पाहायला मिळतो तो म्हसळ्याचा संघ. परंतु तितकाच आपला अनुभव या ठिकाणी सिद्ध करताना श्लोक गारमेंटचा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. श्लोक गारमेंटकडून खूप काय अपेक्षा असणार आहे. पुढील सामना आहे सोमजाई वर्सेस आदि प्रचिती तुरुंबाडी. दोन्ही संघांना सेकंड कॉल. आपले संघ खेळण्याच्या दृष्टीनं प्रवेशद्वारासाठी पाशी उभी करायचे. अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजेच आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये दिव्यागरमध्ये दिव्यागर प्रीमियर लीग पर्व पहिलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर नियोजन केलंय आणि या नियोजनामध्ये खरोखर सर्वांनी आपला हातभार लावलाय. खास करून सर्व कार्यकर्त्यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपली एक चांगली स्पर्धा कशी होईल यासाठी 100% योगदान दिलेलं आहे.
अशी ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. जरी स्तर आमचा तालुका स्तरावरचा असला तरी सुद्धा एक चांगली स्पर्धा, एक राज्यस्तरीय स्पर्धा वाटावी असा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी नक्कीच आपल्यासाठी 100% योगदान दिलेलं आहे. आणि या चढाईमध्ये नक्की काय घडतंय आणि एक पुन्हा एकदा टॅकल होताना पाहायला मिळते. मी विनंती करतोय अजिंक्य सायगावकर यांना की आपण व्यासपीठाकडे यायचे. डुवाय डाय करो या मरो या ठिकाणी नक्कीच संधी असणार ती खोतला की आपण कर्णधार पद आपल्याकडे का दिलंय याचं या ठिकाणी आपल्याला साकारायचं. परंतु या ठिकाणी सुंदर सुपर टॅकल यातना होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होते. 2 गुणांनी पुन्हा पुढे जाणार आहे तो खरसई. 7 गुणाची आघाडी असणार आहे. म्हसळा 15 खरसई 22. खरोखरच लाईव्ह कबड्डी सुद्धा पाहताना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच यूट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 250 प्रेक्षक फॉलोवर्स आमचे या ठिकाणी या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले. अशी ही स्पर्धा आपल्याला खरोखरच शेवटची 2 मिनिटं घोषित केली आहेत. रनिंग हँड टच जबरदस्त स्टेप आउट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी गुण प्राप्त झालाय. गुण प्राप्त झालाय तो म्हसळा या संघाला. तर संघर्ष का असतो तो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक जण नक्कीच रक्ताचं पाणी करते आपल्या संघाच्या विजयासाठी. या ठिकाणी प्रत्येक जण मेहनत करतोय आणि त्या मेहनतीच्या जोरावर आपल्या संघाचा विजय संपादन करण्याचा त्याचा इरादा नक्कीच स्पष्ट असतो. परंतु या ठिकाणी खेळाडू वृत्तीला फार महत्व आहे. नक्कीच आपल्याला टच झाला असेल तर नक्कीच आपण स्वयंचित करून द्यावं. इतकी सुंदर खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते. या ठिकाणी संधी आहे. या ठिकाणी संधी आहे. जर संधी सोनं केलं तर या ठिकाणी नक्कीच श्लोक गारमेंटला एक पुन्हा एकदा अडचणी. आणि या ठिकाणी नक्कीच तिसऱ्यांदा सुपर टॅकल होताना पाहायला मिळतं. आणि या सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे. खरोखर सुपर टॅकलनं आपला विजय संपादन करण्याच्या मार्गावर आहे तो म्हणजेच श्लोक गारमेंट. जर या सुपर टॅकल झाले नसता, एक व्यवस्थापनानं निर्णय घेतला नसता तर या ठिकाणी नक्कीच या सुपर टॅकल होऊ शकल्या नसत्या. परंतु या ठिकाणी सुपर रेडची गरज असणार आहे. परंतु या ठिकाणी आपला विजय नक्कीच दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते म्हणजे श्लोक गारमेंट. आणि 1 गुण नक्कीच प्राप्त होते. आणि हा सामना संपल्याचं पंचांनी जाहीर केलं. अतिशय सुंदर खेळ जर झाला असेल तर प्रेक्षक वर्गाने या ठिकाणी टाळ्या वाजवणं फार गरजेचं आहे. कारण सांगतो की ही स्पर्धा आपण पाहण्यासाठी आलाय, नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहे. तर ज्यांचा खेळ आपल्याला आवडला त्याचा नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि या आपल्या सर्व खेळाडूंचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपली हजेरी फार महत्त्वाची असते. त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. प्रेक्षक वर्गाचं खास करून की तुम्ही आम्हाला दिलेला हा वेळ फार महत्त्वाचा आहे, आमच्या खेळाडूंसाठी फार महत्त्वाचा आहे. पुढील सामना असणार आहे सोमजाई वर्सेस आदी प्रचिती तुरुंबाडी.
मनीष पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. मनीष पाटील मनीष पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. विनंती असेल दोन्ही संघांना पुढील सोमजाई श्रीवर्धन आणि आदिप्रतिती तुरुंबाडी. अतिशय महत्त्वपूर्ण सामना सोमजाई आणि तुरुंबाडीसाठी. दोन्ही संघांना यापूर्वीच पुकार देण्यात आलेला आहे. जर आपण वेळेत उपस्थित राहत नसाल तर नक्कीच पेनल्टी या ठिकाणी दिली जाणार आहे. अंतिम दिवस आहे, या ठिकाणी मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सामने आम्हाला वेळेत पूर्ण करायचे आहेत. जर का 5 मिनिटं उशीर झाली तर 3 गुण कमी केले जाणार आहेत. समोरच्या संघाला 3 गुण बहाल केले जातील. याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. येणाऱ्या 5 मिनिटात जर का आपले संघ मैदानाकडे आले नाहीत तर प्रतिस्पर्धी संघाला 3 गुण दिले जातील. विनंती करतो आदिप्रचिती ह्या संघाला की आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे. सोमजाई श्रीवर्धन आपण सुद्धा त्वरित मैदानाकडे यायचं आहे. जो उशिरा येईल त्याचे 3 गुण प्राप्त बोनस दिले जातील समोरच्या संघाला. एक विनंती करतो दोन्ही संघांनी सोबत मैदानाकडे या.